गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। परमपूज्य योगीराज सद्गुरु गवळणी महाराज यांचे चरित्र सार। महाराष्ट्र म्हणजे संतांची पुण्यभूमी। या परमपावन भूमीत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदास यासारख्या थोर संतांनी जन्म घेऊन सामान्य जनतेला भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची शिकवण देऊन त्यांना मोक्षाचा मार्ग सोपा करून दिला। याच महान कार्याची धुरा पुढील काळात श्री स्वामी समर्थ, शिर्डीचे श्री साईबाबा, श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री टेंबेस्वामी महाराज, श्री लोकनाथ तीर्थ स्वामी यासारख्या थोर संतांनी चालविली। याच मालिकेतील गेल्या शतकात उमललेले एक दिव्य पुष्प म्हणजे आपले श्री वामनराव जी गुळवणी महाराज। नागेश भट्ट हे गुळवणी महाराजांच्या वंशातील मूळ पुरुष। त्यांना परमपूज्य श्री नारायण स्वामी महाराजांचा अनुग्रह लाभला होता। त्यांच्या कृपेनेच नागेश भट्टांना एक दिव्य पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती। आपल्या सद्गुरूंच्या नावावरून नागेश भट्टांनी आपल्या मुलाचे नाव नारायण असे ठेवले। नारायणास एकच मुलगा होता, त्याचे नाव होते दत्तात्रय। हेच आपल्या गुरु महाराजांचे पिताश्री। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या तुकाराम महाराजांच्या वचनानुसार श्री वामन महाराजांचे माता पिता सौ उमा आणि श्री दत्तात्रय म्हणजे आचार संपन्न दाम्पत्याचा एक आदर्श नमुना होता। त्यांचे पारमार्थिक जीवन मंदादीपाप्रमाणे शांत, अविचल, प्रकाशपूर्ण परंतु प्रखरता रहित होते। उदरनिर्वाहासाठी त्यांचे अगदी गरजेपुरतेच लक्ष असे। सारा वेळ ते भगवत भक्तीमध्ये रंगून गेलेले असे। कडुत्री गावात त्यांचे वास्तव्य होते। हे एक निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याने नटलेले लहानसे गाव आहे। या गावात गुळवणी कुटुंब एकमेव ब्राह्मण असल्याने आणि जगत व्यापार वर्जम अशी दृष्टी असल्याने या उभयतांना ईश्वरोपासनाशिवाय अन्य विषय नव्हता। श्री दत्तात्रेयांना गावातील लोक आपुलकीच्या नात्याने दत्तम भट असे म्हणत। ते आपल्या कुलपरंपरेप्रमाणे वैदिक वृत्तीनेच उदरनिर्वाह करीत होते। नावाप्रमाणेच उमा ही जगज्जननी होती। त्या मातेचे रूप लोभस्वाने होते। केतकीच्या पानासारखा गोरा व रंग, चाफेकळीसारखे सुंदर नाक, नाजूक जीवनी, प्रसन्न बोलके डोळे। त्या माऊलीकडे पाहिले की मनात आदर भावाची निर्मिती होईल। त्यांचे बोलणे कमी ते सुद्धा अत्यंत मधुर, सर्वांना मान देऊन संपूर्ण सात्विक भावांनी ओतप्रत भरलेले असे। आपल्या परमपूज्य वामन महाराजांच्या अंतर्बाह्य गुणांची ही खाण होती। या मातेच्या रूपात साजेशीच रूप आणि गुणांची संपत्ती त्यांना प्राप्त झाली होती। श्री दत्तात्रेय आणि सौभाची उमा दर पौर्णिमेस कडुत्रीहून वाडीस श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या मनोहर पादुकांच्या दर्शनास आणि पूजनास जात असत। त्या उभयतांच्या मनात एक इच्छा होती की महाराजांच्या पादुका कृपाप्रसाद म्हणून त्यांनी द्याव्यात। वाडीची सेवा सुरू करून 20-22 वर्षाचा काळ लोटला होता। या कालावधीत त्या सोज्वळ दाम्पत्यात शंकर, बापू आणि नरहरी अशा 3 सुपुत्रांचा लाभ झाला होता। इतकी वर्षे मनोभावाने सेवा केली
तरी अजून स्वामींचा कृपाप्रसाद न मिळाल्यामुळे त्या माऊलीची तळमळ शिगेस पोचली होती. तिने अंतिम पर्याय म्हणून उपोषण सुरू केले. दिवसा अनिवार्य तेवढीच कामे करावीत व सारा राहिलेला वेळ देवासमोर जप करीत बसावे असा नेम चालविला होता. 4-5 दिवसाच्या उपासाने त्या अशक्त झाल्या. इतक्या अशक्त झाल्या की त्यांच्याने काहीच काम होईनासे झाले. 7व्या दिवशी त्या देवासमोर डोळे मिटून बसल्या असताना दुपारची वेळ होती. तेवढ्यात त्यांच्या मांडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी डोळे उघडून पाहिले. ती एक कागदाची पुडी होती. त्यांनी ती उघडून पाहिली. त्यात अष्टगंधांनी माखलेल्या चांदीच्या पादुका होत्या. ती पुडी कोणी टाकली ते पाहण्यासाठी त्यांनी मान वळवून पाहिले. एक संन्यासी लगबगीने जात असलेले दिसले. त्या पाठमोऱ्या आकृतीवरून त्या स्वामींच्या भव्यतेची आणि दिव्यतेची कल्पना आली. परंतु हाक मारण्याच्या पूर्वी ते स्वामी अदृश्य झाले होते. त्या माऊलीने मोठ्या आनंदाने आपला ज्येष्ठ पुत्र शंकर याला बोलावून ती पादुकांची पुडी त्याच्या हातात देऊन म्हटले, पादुका प्रसाद मिळाला. तेवढ्यात दत्तात्रय गुरुजी नदीवरून आपले आणणे उरकून आले. त्यांना ही हकीकत ऐकून खूप आनंद झाला. त्या माऊलीने अत्यंत श्रद्धाभावाने त्या पादुकांची पूजा करून नैवेद्य दाखवून उपोषण सोडले. याच काळात दत्तात्रय गुरुजींना सुद्धा एक दैवी अनुभव आला. ते नेहमीप्रमाणे दत्त जयंतीला वाडीस गेले असताना स्नान करून देवाला पाणी अर्पण करून पादुकांना स्पर्श करून अनन्य भावाने वंदन करीत असताना त्यांच्या कानावर एक ध्वनी आला, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. दत्तात्रयांनी मस्तक वर करून पाहिले. तेथे नुसत्या पादुकाच होत्या, दुसरे कोणीच नव्हते. तेव्हा त्यांची खात्री झाली की तो श्री दत्तप्रभू नरसिंह सरस्वतींनीच आपणास कृपा प्रसाद दिला होता. हा आशीर्वाद ऐकून ते कृतकृत्य झाले आणि अश्रुभरीत नेत्रांनी त्यांनी पादुकांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी आपली ही अनुभूती पत्नीस सांगितली. त्या उभयतांचा आनंद गगनात मावत नव्हता. ही सारी शुभ लक्षणे भविष्यकाळातील दिव्य महापुरुषाच्या जन्माची दोन नांदीच होती. शके 1808 इसवी सन 1886 चा मार्गशीर्ष महिना होता. नुकतीच दत्त जयंती झाली होती. मासानाम मार्गशीर्षोष्णी असा हा भगवंताचा महिना. या महिन्यातील वद्य त्रयोदशीस गुरुवारी रात्री 8:29 एका पुत्ररत्नाचा त्या सच्चिल दाम्पत्यास लाभ झाला. त्या शुभलक्षणी पुत्रास पाहून त्या मातेस अत्यंत आनंद झाला. या सुपुत्राच्या जन्माची लक्षणे गुरुचरित्रातील ओव्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे तंतोतंत जुळतात. याचा अनुभव होईल ज्यासी तो विश्ववंद्य होईल विश्वासी. याचे वाक्य प्रमाणे की चिंतामणी याचे चरण. अष्टसिद्धी याचे द्वारे ओळंगत राहतील निरंतरी. नवनिधी याचे घरी राहतील ऐक द्विजोत्तमा. न होती यासी ग्रहणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होती परियेसी. होईल अवतारी पुरुष माना निश्चये विश्वास. संदेह न धरावा यास म्हणून करिता नमस्कार. गुरुचरित्रातील अध्याय 11व्यातील या 17 ते 20 ओव्या आहेत. जन्मानंतर थोड्याच दिवसात बाळाचा नामकरण संस्कार झाला आणि वामन असे नाव ठेवले. निसर्गरम्य गावाच्या परिसरात शिशु वामन वाढू लागला. आई वडील आजी आजोबा सर्वांचाच तो अत्यंत लाडका होता. लहानपणापासूनच अत्यंत शांत स्वभावाचा, तीव्र बुद्धिमत्तेचा तो होता. वयाच्या 8व्या वर्षी वामनचा व्रतबंध संस्कार झाला. वैदिकी घरीच असल्याने मुंजी बंधनानंतर संध्या पूजा, वैश्वदेव
पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त इत्यादी धार्मिक पाठांतर घरीच करून घेतले होते. बालक वामनचे प्राथमिक 4थ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण सारळे गावी राहणाऱ्या थोरल्या भगिनी तान्ही अक्का यांचे घरी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना आपली आत्या ताराबाई पंडित यांच्याकडे कोल्हापूर राहावे लागले. तेथील राजाराम हायस्कूलमध्ये त्यांचे उच्च शालेय शिक्षण झाले. या काळात वामन एक अत्यंत हुशार, चित्रकलेत प्रावीण्य मिळवलेला विद्यार्थी म्हणून शाळेत प्रसिद्ध होता. शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळत होती. शाळेच्या अभ्यासाबरोबरच वामनला संस्कृत ग्रंथांच्या अध्ययनाची, परमार्थाची अत्यंत आवड होती. याच काळी त्याने आत्माराम शास्त्री चित्रे यांच्याकडे रूपावली, समासचक्र, अमरकोश, रघुवंश, अजविलाप या ग्रंथांचे अध्ययन केले. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचा 17वा चातुर्मास नरसिंहवाडीस होता. तेथे जाऊन वामनने स्वामींचे प्रथम दर्शन घेतले. तेव्हा त्यांचे वय केवळ 20 वर्षाचे होते. ते शाळेच्या परीक्षाबरोबरच चित्रकलेच्या ग्रेड परीक्षा उत्तम गुणांनी पास झाले. त्यानंतर मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेथून चित्रकलेची 3rd ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झाली. कॉलेजात असताना त्यांनी वाडीस जाऊन माधुकरी मागून श्री गुरुचरित्राचे 7 सप्ताह केले होते. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी ही दत्तचरणी भक्ती असामान्य होती. उत्तम व्यक्तिमत्व, धगधगीत ब्रह्मचर्य, श्री दत्तात्रयांच्या चरणी नितांत श्रद्धाभाव, अत्यंत सात्विक वृत्तीची जीवनशैली असलेल्या वामनला लोक आता आदराने वामनराव असे संबोधू लागले. आपण सुद्धा आपल्या चरित्र नायकाचा वामन महाराज असा उल्लेख करूया. महाराज 23 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. पितृछत्र लोपल्यामुळे घरची सारी प्रापंचिक जबाबदारी महाराजांच्यावर येऊन पडली. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी टेंबे स्वामी महाराजांचा पवनी येथील चातुर्मास इसवी सन 1909 साली झाला. यावेळी श्री मावन महाराज, त्यांचे बंधू भगिनी व मातोश्री ही सर्व मंडळी पवनीस गेली होती. या सर्वांना अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी श्री स्वामींकडून मंत्रदीक्षा मिळाली. वामन महाराजांची परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराजांच्या चरणी नितांत श्रद्धा होती. त्यांचा अखंड सहवास लाभावा असे त्यांना वाटे, परंतु शाळेतील नोकरीमुळे त्यांना ते जमू शकले नाही. इसवी सन 1910 साली त्यांनी गाणगापुरी जाऊन गुरुचरित्राचे 7 सप्ताह केले. तेथून ते परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी हवन्नूर येथील त्रिपुरातर्तेश्वराच्या मंदिरात गेले. तेथे त्यांना स्वामींचा 15 दिवस सहवास लाभला. इसवी सन 1910च्या जून महिन्यात महाराज कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक या पदावर नियुक्त झाले. त्यावेळी त्यांचे वय 24 वर्षाचे होते. येथे महाराजांच्या जीवनातील पहिला अध्याय संपतो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.